Welcome to Walnut. Feed your brain. नमस्कार. SIR हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकत असाल. सध्या सोशल मीडियामध्ये SIR बद्दल खूप सारी माहिती आपल्याला ऐकायला मिळते. पण नेमकं SIR हे नेमकं काय आहे, तर त्याचा आपल्या मतदानाच्या अधिकारासोबत काय संबंध आहे आणि ही का केली जाते, हे आपण अतिशय सोप्या भाषेत आज समजून घेणार आहोत. हो, नक्कीच. जसे आपल्याला सुयश सांगत आहेत की SIR हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे. तर SIR म्हणजे काय? SIR चा अर्थ आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याचाच अर्थ मराठीमध्ये बघायला गेला तर विशेष मतदार यादी पडताळणी. आता ही मतदार यादी पडताळणी कोण आपल्याला पडताळणी करून देतं किंवा ह्याचं इंटेन्सिव्ह रिव्हिजन कोण करतं, तर ते करत असतं आपलं निवडणूक आयोग. निवडणूक आयोग वेळोवेळी आपल्या मतदार याद्या या अद्ययावत म्हणजेच अपडेट करत असतात. त्याच्यामधून मग त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की सखोल तपासणी केल्यानंतर आपल्याला एक प्युअर मतदार भेटतो. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की ही मतदार यादीची पुनर्तपासणी का करावी, ते एवढं महत्त्वाचं का आहे? तर याला कारण असं आहे की काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आपल्या मतदारसंघामध्ये काही लोकांचं निधन होतं, काही लोकांचं स्थलांतर होतं, तर काही लोकांचे एकाच वेळी 2 मतदारसंघांमध्ये त्यांचं नाव नोंदलेलं असतं. तर या गोष्टी वेळच्या वेळी आपल्याला करेक्ट करणं किंवा त्यामधल्या चुका बाजूला करून आपली जी एखादी चुकीची माहिती असेल ती माहिती अपडेट करणं हे गरजेचं असतं. यासाठी ही SIR करणं महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या ज्या त्रुटी आहेत, ज्या SIR मधून आपल्याला अद्ययावत करता येतील, अशा त्रुटी आपल्याला जर काढायच्या असतील तर निवडणूक आयोगानं जी आपल्याला एक GR काढून दिलेला असतो नोटीस, त्या GR नुसार प्रत्येक निवडणूक अधिकारी एका BLO ला अपॉइंट करतो आणि तो प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन गावभेटी, घरभेटी. जर तुमच्या भागात SIR पडताळणी होत असेल तर आपण काय करायला पाहिजे? जसं की मला 2 दिवसापूर्वी फोन आला होता की आपल्या घरी सुद्धा आम्ही आलोय SIRच्या पडताळणीसाठी. तर काय करायला हवं मित्रांनो? आणि मी काय केलं? पहिली गोष्ट, आपण मतदार याद्या चेक केल्या पाहिजेत. आपली मतदार यादी तपासा, त्याच्यामध्ये आपलं नाव योग्य आहे का बघा. आपल्या घरातील लोकांची त्याच्यामध्ये नावं आहेत का बघा. जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण ती दुरुस्ती करून घेतली पाहिजे. तसेच निवडणूक आयोगाने सूचना केलेल्यानुसार जर त्यांनी काही कागदपत्राची आपल्याकडे मागणी केली तर ती कागदपत्र आपण त्यांना पुरवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यासोबत की SIRची जी एक टाइम पिरियड आहे किंवा एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या आतमध्येच तुमच्या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या गोष्टीची कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. SIRचा मुख्य उद्देश आहे की आपल्याला आपली मतदार यादी ही अचूक आणि अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपली लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. आणि म्हणूनच अचूक मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि ट्रस्टवर्दी निवडणुकीचा पाया आहे. त्यासाठी आपण सर्वांनी SIR काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच त्याच्यासोबत ज्या मार्गदर्शन सूचना निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेल्या आहे, त्या सूचना समजून घेऊन त्याचे पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.